मनपा के वडोल गांव स्थित रुके हुए सड़क निर्माण की मांग को लेकर जारी आमरण उपोषण स्थल पर गुरुवार को शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी उल्लासनगर महानगर प्रमुख राधाचरण करोतिया के साथ साथ कई पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने उपोषण स्थल पर पहुंचकर वडोल गांव के रोड, जो काफी समय से जर्जर हालत में अधूरी पड़ी हुई है, उस सड़क को बनाए जाने के लिए शिवसेना कार्यकर्ता, राष्ट्रवादी पार्टी के कार्यकर्ता और वडोल गांव के स्थानीय रहवासियों ने आमरण उपोषण शुरू किया था। इसके समर्थन में उपोषण स्थल पर जाकर उल्लासनगर महानगर प्रमुख राधाचरण करोतिया ने सभी उपोषणकर्ताओं का मनोबल बढ़ाया और उल्लासनगर महानगर पालिका की आयुक्त मैडम मनीषा वाले व पीडब्ल्यूडी विभाग की सिटी इंजीनियर संदीप जाधव से आग्रह किया कि वडोल गांव के सेंट जोसेफ स्कूल के विद्यार्थियों और वडोल गांव के रहवासियों को हो रही असुविधाओं को गंभीरतापूर्वक देखते हुए जल्द से जल्द रुके पड़े हुए रोड के अधूरे कार्य को पूरा किया जाए। और उन्होंने आगे कहा कि इसमें कोई भी लापरवाही की गई तो शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी उग्र आंदोलन करेगी। ऐसी चेतावनी उल्लासनगर महानगर प्रमुख राधाचरण करोतिया ने मनपा प्रशासन को दे दी है और उपोषणकर्ता शिवाजी रागड़े, दशरथ चौधरी, फिरोज खान, आदिनाथ पालवे, गजानन सेलके, भूषण सिंह, भगवान मोहिते, रवि पिंटिया केड़े, सुरेश हिरवानी, सुनील करोतिया, मोहम्मद शेख, हरि वर्मा, रमेश रोंदिया, अनिल यादव, मनोज पवार और इस उपोषणकर्ताओं को धन्यवाद दिया और उपोषण का समर्थन किया। आणि रोड हे महापालिकेतर्फे बनवण्यात आलेला आहे, परंतु काही 4 घराची कटिंग केली नसल्या कारणाने आणि अर्धवट हे रोड भरपूर दिवसापासून पडलेला आहे। यांच्यामुळे आपल्या शाळेला जाणारे जे विद्यार्थी असतात त्यांना त्रास होतो आणि वडोल गावचे लोकांना त्रास होतो आणि सर्व जे कोणी इथे जाणारे लोक आहेत त्यांना सर्वांना त्रास होतो। महापालिकेने हे विचार केला पाहिजे आणि याचा विचार केला नाही। आजपर्यंत हे सर्वांना त्रास आहे, हे त्रास होऊ नये म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे कार्यकर्ता आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ता आम्ही सर्व रोज खान आहेत आणि आपले सैलके आहेत, रगडेजी आहेत आणि आपले दशरथ चौधरी, भूषण सिंग, आदिनाथ पालवे हे सर्व मंडळीने जमून आणि स्थानिक जे कार्यकर्ता एवढे लोक आहे, महिला सर्वांनी हे 28 तारीखपासून वडोल गावचा काम पूर्ण व्हावा ताबडतोब। हे लोक 4 घरांचा डिमॉलिशन केलं नाही जे रोडमध्ये येत आहे। वारंवार तुम्हाला महापालिकेला त्रास होणार, सर्वांना त्रास होतो आणि परत आंदोलन करायचं हे बरोबर नाही आहे। तर जे आयुक्त मॅडम आहेत त्यांनी खरोखर विचार करून महिला मनीषा वाले त्यांनी विचार करून, कारण की आम्ही महिलाची खूप इज्जत करतो आणि उल्हासनगरची महिला असून आणि ते आयुक्त आहे तर सर्व महिलांना त्रास होतो। त्याचा विचार करून लवकरात लवकर जे ताबडतोब जे कॉन्ट्रॅक्टर असेल काय असेल जे 4 घरचा डिमॉलिशन आहे ते करून आणि जे अर्धवट काम पडलेलं आहे त्यांना पूर्ण करून नंतरच हे उपोषण इथून उठणार नाही। कारण आणि सर्व ग्रामस्थ जे लोक आहेत हे आपले वडोल गावचे बांधवांनो, हे तुम्हाला सर्वांना आम्ही सहकार्य देणार आहोत। याचे पहिलेही दिलं आहे, तुम्हाला माहिती असेल, नसेल तर मी तुम्हाला माहिती देतो की या वडोल गावचा
ते चालू न होता अंबरनाथमध्ये जायचं तर ती सांगायचं उल्हासनगरमध्ये येतो, उल्हासनगरमध्ये यायचं तर अंबरनाथमध्ये येतो असा सांगत होते. तर त्या टायमाला आपण सर्व असे कार्यकर्ता आणि त्यामध्ये मालती करोतियाई होती, आम्ही पण होतो, सर्वांनी आंदोलन केलं. आणि त्यामध्ये वरोलगावचे जे बालकृष्ण गायकवाड, दत्तू म्हात्रे, सुरेश जाधव असे ग्रामस्थ राहणारे ते जे लोक होते सर्वांनी आंदोलन केला, टॅक्स लागू केला. आणि त्याच्यानंतर पुढे चालू केलं. हे ब्रिज त्याच टायमाला बनवला होता कारण की लोक लाईननी जायचं, रेल्वे लाईननी जायचं. किती मृत्युमुखी पडलेले लोक होते ते सर्व बाबीचा विचार करून आम्ही सर्व आहोत आणि सर्व आम्ही तुम्हाला साथ देणार आहोत. शिवसेना मागे हटणार नाही. कुठलाही आंदोलन असो किंवा विकासाचं काम असो, काही असो, आमचा पाठिंबा तुम्हाला राहणार आहे. आणि महापालिकेला ती आयुक्ताला परत हे करतो की दीर्घाई करायचं नाही. जर यामध्ये दीर्घाई केली तर रस्त्यावरती आम्ही उतरू, सर्व शिवसेना उतरेल, राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी जे कोणी सामील होत असेल ते सर्व उतरेल. आणि याचा जे काही परिणाम होणार असेल तर हे जिम्मेदारी महापालिकेच्या आयुक्ताची आणि महानगरपालिकाची. या अधिकाऱ्यांनी दीर्घाई केली, कॉन्ट्रॅक्टरने दीर्घाई केली, हे जबाबदार राहणार आहे.